हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांच्या लाडक्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इन्फायनाइट पिप्स. आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्याचं नाव आहे स्ट्रॅटेजी बॅक टेस्टिंग सिरीज. आपण लिक्विडिटी स्वीपची स्ट्रॅटेजी बघत आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात काय झालं याचं रिझल्ट तुमच्या डोळ्यासमोर आहे. एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नेमकं काय झालं आपल्या स्ट्रॅटेजीनुसार, आपण प्रॉफिटमध्ये आहे की लॉसमध्ये, सलग स्टॉप लॉस उठलेत की सलग प्रॉफिट झालेत, आपण याच्या सगळ्याचा डिटेलमध्ये ॲनालिसिस करायला लागलो, डिटेलमध्ये स्टडी करायला लागले. तर या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नेमकं काय झालं याचा स्टडी करणार आहोत. पण त्याच्यापूर्वी या व्हिडिओमध्ये 8 एप्रिलच्या ॲनालिसिसमध्ये एक छोटीशी मिस्टेक झालेली आहे. सॉरी फॉर दॅट. त्याला थोडंसं इग्नोर करा. कॅन्डल रिडिंगच्या वेळेला थोडीशी माझी मिस्टेक झालेली आहे, सो ती मिस्टेक थोडीशी इग्नोर करावी, त्यासाठी मी सॉरी म्हणतोय. बाकीचा जो व्हिडिओ आहे ज्याचे रिझल्ट्स आहेत ते आपल्या डोळ्यासमोर असणार आहेत. सो सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला आपण सुरू करूया एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये नेमकं काय झालं हे बघायला. इथे चेक करू शकता, हाय पण ऍक्टिव्ह नाहीये आणि लोच्या इकडे काय झालं एकदा सीन बघू शकतो आपण. मी इथे डायरेक्ट ड्रॉ करतो. ओके, ठीक आहे. या ठिकाणी बघा, सिंपल थोडं का होईना मार्केटनं लिक्विडिटी स्वीप दिलेली आहे. इथली खालची लिक्विडिटी स्वीप केलेली आहे. त्याच्यामुळे आपण काय करणार आहे, ह्या कॅन्डलच्या इथं आपण काय करणार आहे, बाय घेणार आहोत आणि त्याचा स्टॉप लॉस ह्याच्या खाली थोडस बफर करून ठेवणार आहे. म्हणजेच किती बघा, साधारणपणे एक 10 पिपचा आपल्याला इथं स्टॉप लॉस नॅचरली, आणि आपण जास्त करून म्हणजे तिथं किती ठेवणार आहे, 20 पिपचा आपण काय करणार आहे, स्टॉप लॉस ठेवणार आहे. तर इथं मी आपला 7 एप्रिलला स्टॉप लॉस हिट झालाय आपला 20 पिपचा. ओके, 7 एप्रिल आपला काय झालाय, 20 पिपचा आपल्याला इथं एसएल हिट झालेला आहे. आता पुढे बघूया 8 एप्रिलला काय झाले. एसएल हिट होतात, जसं तुम्हाला बोललेलो, कुठलीही जगाच्या पाठीवर अशी स्ट्रॅटेजी नाहीये की ज्याचं एसएल हिट होणार नाही. 100% एसएल हिट होणार. ओके, हे बघा, मार्केटचा आपल्या झोनचा इथं काय होता, हा हाय होता. सिंपल. ह्या रेड कॅन्डलनं काय केलंय, इथली लिक्विडिटी स्वीप केल्या. ह्याच्या क्लोजिंगला आपण सेल घेणार आहोत. किती पिपची मुवमेंट दिल्या बघू शकतोय आपण. ओके, आपलं टार्गेट इथं डन झालेलं बघायला मिळत नाही. आपल्याला 45 पिपची मुवमेंट दिलेली आहे, पण आपल्याला 45 पिपचं पहिलं टार्गेट नाही, आपलं 50 पिपचं पहिलं टार्गेट आहे. त्याच्यामुळे आपण इथं टार्गेट डन झालं असं कन्सिडर करणार नाही. आपण एसएल किती ठेवणार आहे, याच्यावरती बफर करून ठेवणार आहे. त्याच्यामुळं साधारणपणा इथं आपल्याला नॅचरल जो असतो तो 10 पिपचाच एसएल बघायला मिळतो. त्याच्यावरती आपण काय करूया, एक 10 पिप म्हणजे एक 20 पिपच्या आसपास आपण इथे एसएल कन्सिडर करूया. सलग 2 दिवस आपले एसएल ओढले, पण एकदम किरकोळ, ज्याच्या बदले आपल्याला खूप चांगला प्रॉफिट पण भेटतोय. 20 पिप्स एसएल हिट 8 एप्रिलला. ओके, आता 9 एप्रिलला बघूया काय झालं. 9 एप्रिलला हा आपला झोन होता. या झोनचा हाय कुठला होता, हा होता. या झोनच्या वरती डायरेक्ट मार्केटने काय केले, कॅन्डल क्लोजिंग दिलेली आहे. त्याच्यामुळे आपला इथं सेटअप फॉर्म झालेला नाहीये. त्याच्यामुळे 9 एप्रिलला आपण इथं सिंपल काय करायचंय, नो ट्रेड असं लिहायचंय. ओके, 9 एप्रिल झालं. आता पुढे आपण जाऊया ओके, 10 एप्रिलला आपण आलेलो आहे. 10 एप्रिलला काय झाले बघूया.
10 एप्रिलला हा आपला झोन होता, हा झोनचा हाय होता. हा इथं सिंपल तुम्हाला क्लिअरली दिसतंय लिक्विडिटी ग्रॅब झाले, इथल्या सगळ्यांचे स्टॉप लॉस सोडून मार्केट खाली यायला लागले. आपल्याला सेलची एंट्री कुठं असणार आहे, तर या कॅन्डलच्या क्लोजिंगला असणार आहे. तिथून आपल्याला पहिलं 50 पिप मिळालेत काय, हा इझिली मिळालेत, आणि पुढच्या कॅन्डलमध्ये इझिली आपल्याला 100 पिप्स कॅप्चर झालेले बघायला मिळतात. त्याच्यामुळे 10 एप्रिलला आपल्याला 100 पिप्सचं टार्गेट डन झालेलं बघायला मिळतं. 100 पिप्स टीपी डन. ओके, त्यानंतर पुढे जाऊया. अकरा एप्रिलला आपण आलोय. ओके, 11 एप्रिलला काय झालंय बघा, हा हाय होता आपल्या झोनचा. मी सिंपल ड्रॉ करायला लागले. आपल्याला इथं लिक्विडिटी ग्रॅब झालेली बघायला मिळते काय. ओके, आपला हाय हा होता. 100% आपल्याला इथं लिक्विडिटी ग्रॅब झालेली बघायला मिळते. आपल्याला एक कॅन्डल भेटली जिनं वरच्या सगळ्यांचे स्टॉप लॉसेस हंट केले आणि खाली येऊन क्लोजिंग दिले आहे. आपलं पहिलं टार्गेट कितीचं आहे, 50 पिपचं असते. मार्केटला 50 पिपची मुवमेंट दिली काय, आरामात 50 पिपची मुवमेंट, ऑलमोस्ट 60 पिपच्या आसपास आपल्याला मुवमेंट दिलेली आहे. त्याच्यामुळे आपलं इथं पहिलं टार्गेट डन झाले. 11 एप्रिलला आपल्याला 50 पिप कॅप्चर झालेले आहेत. ओके, 11 एप्रिल 50 पिप्स टीपी डन. मुद्दा मी एकदम इन डिटेल हे एक आणि एक ट्रेड घ्यायला लागलोय. सो जसं की आपण बघू शकतो या ठिकाणी एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपल्याला टोटल 1, 2, 3, 4 ट्रेड्स भेटले होते. त्या 4 पैकी 2चे एसएल उडलेले होते आणि 2चा टीपी डन झालेला होता. सो ऑल ओव्हर आपल्याला एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात 110 पिपच्या आसपास आपल्याला काय झालंय, प्रॉफिट झालेला आहे. एप्रिल महिन्याचा पहिला आठवडा आणि दुसरा आठवडा मिळून आपण ऑल ओव्हर आतापर्यंत 410 पिपच्या प्रॉफिटमध्ये आहे. तर एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये नेमकं काय झालंय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आपल्या मित्रांच्या सोबत. ओके, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये नेमकं काय झालंय याचा आपण डिटेलमध्ये स्टडी करू. थँक्यू सो मच. बाय.